मिशन टीईटी 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी रामशेफ सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत गणिताचे शिक्षक सचिन सर. सचिन सरांना विनंती करतो की आजचं सेशन त्यांनी सुरुवात करावं. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना सांगतो की बॅच 4 साठी टेस्ट सिरीजच्या ग्रुपसाठी 499 याच अल्पशा प्राइस मध्ये प्रवेश सुरू आहेत. जर कोणी अजून प्रवेश घ्यायचा राहिला असेल तर आता मला आठवण करून देतो की 8806597047 या क्रमांकावर संपर्क करून तुमचा प्रवेश तुम्ही बॅच 4 साठी निश्चित करू शकता. उद्या रविवार आहे, मी तसा फ्री असतो. जर काही शंका असेल तर तुम्ही मला उद्याच्या दिवसामध्ये विचारू शकता. पुन्हा सोमवारपासून शेड्यूल आपला बिझी असेल. सचिन सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. सचिन सर. हा, काल एका मॅडमने विचारलं होतं की हे एक उदाहरण खालचं एक उदाहरण आपण विचारलं होतं. तर या ठिकाणी यक्स आहे. ठीक आहे. इथं यक्सची किंमत काढा म्हणली होती. इथं आता दोन अँगल आहेत, एक एक आणि इथं दोन. आता पी आणि क्यू या दोन रेषा समांतर आहेत. इथं 45 अंशाचा कोन आहे. तर हा कोन कोणता आहे? मग हा सुद्धा होईल इथं 45 अंशाचा कोन होईल. कोणता? हा कोन होईल इथं. हा 45 अंशाचा कोन होईल. ठीक आहे. हा कोन होईल 45 अंशाचा. आणि हा 30 अंशाचा कोन आहे. तर हा किती अंशाचा होईल? 30 अंशाचा कोन. कारण काय? हा कोन झेड टाईप आहे. झेड टाईपचा कोन म्हणजे कोणता असतो? व्युत्क्रम कोन असतात. व्युत्क्रम कोन. ओके. व्युत्क्रम कोन आहे. हा 45 आहे, हा 45. हा 30 आहे, तर हा सुद्धा 30 आहे. मग हा 45 आणि 30 दोन कोनांची बेरीज म्हणजे एक्सची बेरीज असेल, एक्सचं माप असेल 45 आणि 30 75. 45 अंश. ओके. आता आपण दुसरा कोन, हा कोन आपण पाहतो. हा थोडा लक्षात घ्या. हे हे अत्यंत सोपे उदाहरण आहे. परीक्षेमध्ये ही आलेलं उदाहरण आहे. परीक्षेमधलं उदाहरण मी मुद्दामून घेतलेलं आहे. त्याची काठिण्य पातळी तुम्हाला लक्षात येते. या पद्धती हे उदाहरण परीक्षेमध्ये आलं होतं. म्हणजे सोपे उदाहरण तुम्ही लक्षात, म्हणजे सोपे येतील असं गृहीत न धरताच अवघड येतील अशी गृहीत धरत तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता हा आहे 2x+30. मग आता ह्याचा संगत कोण कुठं असेल इथं? ठीक आहे. ह्याचं माप किती असेल? 2x+30 अंश. मग आता ह्याचा विरुद्ध कोण हा आहे. ठीक आहे. या कोणाचा विरुद्ध कोण हा आहे. मग ह्याचं माप किती असेल? हे कोण एकरूप असतात. 2x+30 अंश हा कोण असेल. ठीक आहे. आता हा एक कोण आपल्याला काढणं आवश्यक आहे. ह्याचं माप किती असेल? ह्याचं माप किती असेल? आता हा कोण आणि हा कोण, ही दोन्ही कोण एका रेषेवरले कोण आहेत. एका रेषेवरले दोन कोणांची बेरीज असते 180 अंश. दोघांची बेरीज बर का, म्हणजे 4x आणि हा कोण. 4x आणि हा कोण ह्या दोघांची बेरीज असते 180 अंश बेरीज. म्हणजे हा 4x वजा करायचा 180 तून. या कोणाचं माप काढायचं असेल तर 180 वजा 4x. ठीक आहे. आता तुमच्या समोर हा कोण काढलेला आहे. आता हा कोण आणि हा कोण, आता ही दोन या त्रिकोणातल्या दोन बाजू आहेत. हम्म. या त्रिकोणात ही एक बाजू आहे आणि ही एक त्रिकोणातली ही बाजू. हे दोन्ही बाजूवर दोन रेषा आहेत. म्हणजे हे दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे ह्याच्या समोरील हा कोण आणि या बाजू समोरचा हा कोण एकरूप असतो. म्हणजे आता या बाजू समोरचा कोण हा आहे. म्हणजे काय?
2x अधिक 30 बरोबर. आता हा काय? 180 वजा 4x. ओके. आता हा 2x जागेवर ठेवतो मी. ही वजा 4x आहे ना, त्याचं पक्षांतर इकडं करतो. अधिक 4x बरोबर 180 अधिक 30 आहे ना, तर वजा 30 करतो. ओके. 2x आणि 4x किती होतात? 6x बरोबर. 180तून 30 गेले 150 अंश. ओके. आता x बरोबर 150 छेद हा 6 जो आहे ना, तो 6 इथं आणतो. आता 6 न 150 ला भाग द्या तर किती येतात? 6 1 6 6 दोन्ही 12 उरले 3 इथं 3 आले. 6 पंचे 30 म्हणजे एकशे किंमत किती आली? 25 अंश. आता परीक्षेमध्ये मला असं वाटतं की ह्याचं काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम झालाय, चूक झालेली आहे. कशी चूक झालेली आहे? आता हा 4x आहे, या 4x विरुद्ध हा कोण आहे? y अंशाचा कोण. म्हणजे y बरोबर 4x आहे. ठीक आहे. y बरोबर 4x. y ची किंमत काढायची आहे आपल्याला. मग बघा आता y बरोबर 4x बरोबर 4 गुणिले x ची किंमत किती आहे? 25 अंश. 25 चोक 100 अंश. तर y ची किंमत ही 100 यायला पाहिजे. पण पर्यायामध्ये मात्र 100 नाही इथं. 100 नाही. मला वाटतं पर्यायामध्ये तिसरा पर्याय इथं कदाचित 100 द्यायचा असेल. तर y ची किंमत इथं 100 आलेली आहे. ठीक आहे. एवढं समजलंय सर्वांना? ओके. आता हा कोन आपण काढू. काय? आकृती एल एम हे दोन्ही एकमेकाला समांतर आहेत. ठीक आहे. छेदिका एन एन पी ही एन आहे आणि ही आहे पी. ह्या सुद्धा समांतर आहेत. लक्षात घ्या. परीक्षेमध्ये थोडंफार असे येण्याची शक्यता आहे वाटतं. कोन बी आणि कोन डी. कोन बी आणि कोन डी या दोन कोनांची बेरीज विचारली. आता कोन बी चं माप काढावं लागल आणि कोन डी चं एक माप काढावं लागल. आता कसं काढायचं? नीट लक्ष द्या आता. कोन बी चा हा का 70 अंश जो आहे ह्याचा संगत कोण कोणता आहे? हा संगत कोण आहे. ओके. ह्याचं माप किती असेल? 70 अंश. हा 70 आहे तर हा 70 अंश. संगत कोण आहे ते? कोणते कोण आहेत? संगत कोण. आता 70 आणि बी हे हे कोणते कोण आहेत? आंतर कोण आहेत. कोणते कोण आहेत? आंतर कोण. तर 70 आणि बी दोघांची बेरीज किती असते? 180 अंश बेरीज. मग हा किती अंशाचा असेल? 110 अंश. बी बी किती असेल? 110 अंश. मग डी सुद्धा किती अंश असेल रे? बी आणि डी एकमेकाच्या विरुद्ध कोण आहेत? विरुद्ध. मग बी चं माप जेवढं असेल तेवढं डी चं. मग डी चं माप किती असेल? 110 अंश. बी आणि डी ची बी चं माप आलं 110 अंश. त्याचा विरुद्ध कोण? 110 अंश. मग आता बघा बी चं माप 110 अंश अधिक कोन डी चं माप सुद्धा 110 अंश. 110 आणि 110 किती होत आहे? 220 अंश. समजलं का रे सगळ्यांना? ठीक आहे. पुढे घेतो मी. आता बघा इथं काय विचारलंय आपल्याला? कोन वाय नका कोन वाय आणि कोन झेड. कोन झेड या दोन कोणांची बेरीज विचारली. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एका रेषेवरले कोण आहेत. 115 आणि 150 एका रेषेवरले कोण आहेत. म्हणजे या दोन कोणाची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे ह्याचं माप किती असेल मग?
65 अंश. 115 आणि 65 किती होतात? 165 बरोबर आहे का? 115 आणि 5 120 बरोबर आहे. हा, 65 अंश. आता 65 ह्याचं आलंय. तर ह्या कोन झेडचा संगत कोण कोणता आहे? काही इथं आहे कोण. हा 65 आहे, तर हा सुद्धा काय असल? 65 अंश. हा 65 आहे, तर हा सुद्धा 65 अंश. आता हा 65 आणि कोण वाय एका रेषेतले कोण आहेत? मग हा किती असल? 115 अंश. बघा, 65 आणि 115 किती होतात? 180 बेरीज व्हायला पाहिजे. 180 अंश बेरीज. बघा, कोण झेड आलाय 65 आणि कोण वाय आलाय 115. आता कोण वायचं माप किती? 115. आणि कोण झेडचं किती आहे? 65 अंश. आता दोघांची बेरीज किती होते? 5 आणि 5 0, 11, 11 आणि 6 17 आणि 180 अंश बेरीज. ठीक आहे, समजलं का सर्वांना? ओके. बोर्ड व्यवस्थित ऑपरेट होत नाही आहे. काय प्रॉब्लेम येतोय? थोडं मला सांगा बरं. आता हे परीक्षेत येणारं उदाहरण आहे. तुमच्या समोर जे उदाहरण दाखवत आहे मी, हे परीक्षेमध्ये येण्यासारखं उदाहरण आहे. बघा आता, हे थोडं अवघड आहे. अवघड म्हणजे कठीण, म्हणजे सोपं आहे, काय अडचण नाही, एवढं काही घाबरायची गरज नाही. हा, बघा, कोण एसीबी विचारलाय. कोण एसीबी कुठे आहे? कोण ए सी बी, म्हणजे ह्या कोणाचं माप विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता कोणत्याच कोणाचं माप दिलं नाहीये. लक्षात घ्या, इथं काय दिलेलं आहे? हा हा कोण आणि हा कोण सारख्या चिन्हानं दाखवलेला आहे, म्हणजे ह्याचं माप सारखं आहे. मग आपण थोड्या वेळासाठी काय गृहीत धरू? ह्याचं माप यक्स आणि ह्याचं माप यक्स गृहीत धरू. आता ही दोन्ही कोण सारखे आहेत. इथं बघा, सारखे चिन्ह दाखवलेले आहेत, त्यामुळं हा वाय आणि हा सुद्धा वाय. ठीक आहे. हे यक्स आहे, हा यक्स आहे, हा वाय, हा वाय. ओके. आता लक्षात घ्या, हा पूर्ण कोण आणि हा पूर्ण कोण, ही दोन्ही कोण, हा कोण आणि हा कोण, ही कोणते कोण आहेत? अंतर कोण आहेत. कोणते कोण आहेत? अंतर कोण आहेत. हम्म, बघा, कोण क्यू ए बी, कोण क्यू ए बी अधिक हा कोण, बघा आता, कोण ए बी एस. कोण ए बी एस बरोबर किती असतो? 180 अंश बेरीज. बघा, हा कोण, कोण क्यू ए बी, कोण क्यू ए बी आणि क्यू ए बी एस, ही दोन कोणांची बेरीज किती असते? 180 अंश. दोन कोणांची बेरीज 180 अंश. आता कोण क्यू ए बी, बघा किती आहे? हा एक्स आणि एक्स, दोन एक्स अधिक कोण ए बी एस, कोण ए बी एस, दोन वाय बरोबर. बघा, कोण ए बी एस काय? दोन वाय बरोबर किती? 180 अंश. आता आता मी काय करतोय, इथं दोन आहे, इथं दोन आहे, आणि ह्याला सुद्धा 180 ला सुद्धा दोन ने भाग जातो. मग ह्यातून दोन कॉमन काढतो मी. इथून दोन कॉमन काढतो. दोन कॉमन काढली, कंसात काय राहिलं? यक्स अधिक वाय बरोबर 180 अंश. आता यक्स अधिक वाय बरोबर, हे दोन जे आहेत ना, हे मी 180च्या छेदस्थानी आणतो मी. बे एक बे
92 18 आणि 0. एक्स अधिक वाय बरोबर किती आलंय? 90 अंश. आता लक्षात घ्या, ह्या एक्स आणि हा वाय ह्या दोघांची बेरीज किती आली? 90 अंश. बघा ह्याची दोघांची बेरीज किती आली? 90 अंश आलेली आहे. आता हा 90 आहे, तर हा उरलेला हा कोण किती अंशाचा असेल? 90 अंश. कशामुळं? कारण की हा एक कोण, हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण, तिघाची बेरीज किती असते? 180 अंश बेरीज. कोण एक्स आणि वाय ह्याची बेरीज किती आली? 90 आली. किती आली? 90 आली. बघा मी पुन्हा एकदा थोडं मी क्लिअर करतो ते. इकडे बघा. आता हा कोण एक्स आहे आणि हा आहे वाय. ह्या दोघांची बेरीज किती आली इथं? 90 अंश आलेली आहे. ठीक आहे. हा एक्स आणि हा वाय ह्या दोघांची बेरीज 90 आलेली आहे. मग उरलेला हा कोण किती अंशाचा असतो? 90. कारण की तुम्हाला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. तर हा 90 आहे, या दोन कोणाची बेरीज 90 म्हणजे उरलेला कोण 90 अंशाचा असतो. आपल्याला हा प्रश्न थोडा अवघड आहे, परीक्षेत येऊ शकतो. हा प्रश्न येऊ शकतोच. हम्म, ठीक आहे. आपण उद्यापासून प्रयत्न करू डिजिटल बोर्ड वापरायचा. ठीक आहे. हम्म. आता आपण समांतर रेषा आणि अपरिमेय संख्या हा नवा टॉपिक सुरू करू. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. हा. तर आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपल्याला शिकायची आहेत. परिमेय संख्या म्हणजे काय? परिमेय संख्येची व्याख्या मी इथे लिहून काढलेली आहे. पी ही कोणती पूर्णांक संख्या आणि क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल. क्यू ची किंमत शून्य नसली पाहिजे. तर पी छेदस्थानी क्यू रूपात ज्या संख्या असतात त्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे कशा संख्या? बघा उदाहरण इथं तुमच्या समोर आहे. 5/7 ही परिमेय संख्या आहे. ऋण 11/13 परिमेय संख्या आहे. ऋण 11/13 परिमेय संख्या आहे. ऋण 21/53 ही परिमेय संख्या आहे. या स्वरूपात संख्या असतात त्यांना परिमेय संख्या म्हणतात. सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि अपूर्णांक संख्या यांचा समावेश परिमेय संख्येत होतो. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? संख्या रेषा तुम्हाला सर्वांना माहित आहे. हा, 0 1 2 3, ऋण 1 ऋण 2 ऋण 3. आता सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ह्या एक पासून सुरुवात होणाऱ्या सर्व संख्यांना काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 5. पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्यापासून 0 1 2 3 4 म्हणजे काय? पूर्ण संख्या. अपूर्णांक संख्या. अपूर्णांक म्हणजे काय? फ्रॅक्शन. काही इथं फ्रॅक्शन तुमच्या समोर आहेत. या सर्व संख्या कशा असतात? परिमेय संख्या असतात. आता दोन परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य आणि अनंत परिमेय संख्या असतात. अनंत. आता प्रत्येक परिमेय संख्या ही खंडित दशांश रूपात आणि अखंड आवृत्ती दशांश रूपात लिहिता येतात. म्हणजे काय? ही परिमेय संख्या 17/24. आपण 4 न 17ला भाग दिला. 4 न 17ला भाग दिला, किती येतो भागाकार? 4.25. बघा ही पूर्ण भागच गेलेला आहे. तसंच
8 न 43 न 8 ला भाग दिला. किती भाग दिलेला आहे? थोडी याची साईज वाढवतो मी. बघा, या सर्व संख्या दशांश रूपात आहेत. ठीक आहे, 5.375. हा, आता आवर्ती दशांश रूप म्हणजे काय असतो? 34ला 11 न भाग दिला, 3.0909 म्हणजे काय? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता हे काय झालेलं आहे? ठीक आहे, आपण ही गणित सोडवायला लागलो. 11 न 34ला भाग देऊ. 11च्या पाड्यात ते 34 आहेत का रे? नाही, 34 नाही आहेत. मग 34 पेक्षा लहान आकडा किती आहे? 33. 11 त्रिक 33. 34 मधून 33 गेली, राहिला एक. आता एकला 11 भाग जातो का रे? नाही. मग आपण पॉइंट घेऊ. ठीक आहे, पॉइंट घेतल्यानंतर शून्य राहतं. भाग जातो का? नाही जात. मग आपण शून्य घेऊ आणि एक शून्य लिहू. ठीक आहे. 11च्या पाड्यात 100 आहेत का रे? नाही. पण 100 पेक्षा लहान आकडा कोणता आहे? 9 आहे. 11 9 99. 100 मधून 99 गेले, राहिला एक. आता पुन्हा एक आलाय. इथं एक आला होता ना, म्हणजे पुन्हा एक आलाय. पुन्हा शून्य लिहावं लागल. पुन्हा 0.9, पुन्हा 0.9. आवृत्ती होते 0.9 ची. मग आवृत्ती होत असेल तर आपण काय लिहितो? 0.09 0.0909. म्हणजेच काय? 3.09 डॅश. लक्षात घ्या. आपल्याला इथं ह्याला काय म्हणायचं? आवृत्ती दशांश रूप. काय म्हणायचं? आवृत्ती दशांश रूप. आवृत्ती दशांश रूप आहे. आता हे झाल्या परिमेय संख्या. परिमेय संख्या या रूपामध्ये असतात. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते. म्हणजे काय? अखंड, परंतु आवृत्ती नसते. म्हणजे उदाहरणात कशी? समजा आता उदाहरण बघा. 27 पॉइंट अखंड आहे बरं का. समजा 3 7 5 4 2 9 0 4 3 5 8 ह्याच्यात आवृत्ती होते का रे? नाही, आवृत्ती होत नाही. म्हणजे काय? आवृत्ती नसली पाहिजे आणि अखंड पाहिजे, अखंड. म्हणजे ही ही कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या. बर, आता अपरिमेय संख्या ही झालं तुम्हाला भाग दिल्यानंतर. पण ज्या वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 ज्यांचे वर्ग निघत नाहीत, वर्गमूळ निघत नाहीत. समजा आता वर्गमुळात 4 दिलंय तुमच्या समोर. वर्गमुळात 4 चं वर्गमूळ किती आहे रे? 2 आहे. ही परिमेय संख्या आहे. 25 वर्गमूळ. 25 वर्गमूळ किती आहे? 5. म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या, परिमेय संख्या. 2चं वर्गमूळ निघतंय का? नाही. वर्गमुळात 3चं निघतंय का? नाही, नाही. आता वर्गमुळात 17. 17चं वर्गमूळ निघतंय का? नाही. म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे. कशी संख्या आहे? अपरिमेय संख्या. वर्गमुळात 41 अपरिमेय संख्या. वर्गमुळात 99 अपरिमेय संख्या. या पद्धतीच्या सर्व संख्या अपरिमेय संख्या आहे. आता पायची किंमत 22.7 आहे. मग ही परिमेय संख्या आहे. ठीक आहे. आता यावर आधारित आपण महत्वाचे उदाहरण सोडवू. महत्वाचे उदाहरण सोडवू.
-5/7 आणि -8/13. आता ह्याचं आपण एक काम करू, फॉन्ट वाढवू आपण ह्याचा. हा. आता -5/7 आणि -8/13 या संख्याच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या शोधा. आता ही कशी शोधायची? आता तुम्ही नीट बघा. -5/7 आणि -8/13. आता दोन्ही संख्या ऋण आहेत. मग दोन्ही ऋण संख्येच्या दरम्यान धन संख्या असेल का रे? धन संख्या तर नसल. म्हणजे पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 3 ही दोन्ही बी आपलं उत्तर नसणार आहे. आता उरल्या दोन संख्या ज्या ऋण आहेत. -13/21 आणि -21/14. आता ह्याच्यातली तुम्ही नीट बघा. छेदस्थानी 7 आहे आणि छेदस्थानी 13 आहे. आता तुम्ही नीट बघा. छेदस्थानी ह्याच्या किती आहे रे? 14 आहे. छेदस्थानी 14 आहे. मग 7 आणि 13 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 14 आहे. मग 13 पेक्षा मोठी 14 आहे. लक्षात घ्या. 13 पेक्षा मोठी 14 आहे. म्हणजे आपल्याला -13/21. आता ह्याचा आपण भाग दिला याला, लक्षात घ्या. -21/14 चा भाग दिला. बे एक बे नाही, 7च्या पाड्यात आहेत. 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, 3/2 येत आहे. हम्म. आणि इथं किती येत आहे? -13/21. आता हे दोन इकडं मोठी होती, लक्षात घ्या. त्यामुळे आपलं उत्तर, योग्य उत्तर -13/21 आहे. ऋण 13/21. आता ह्याच्यातला आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. प्लीज ही ज्यांच्याकडून होतंय ना हे स्क्रीनवर, प्लीज ही मोडा बरं तुम्ही. ज्यांच्याकडून झालेलं आहे हे पिंक मध्ये तुमचं नाव येत आहे, प्लीज इथं मोडा बरं. ज्यांच्याकडून ही झालेलं आहे स्क्रीनवर. भारत शेंडे, राजश्री कांबळे, प्लीज तुम्ही प्लीज ही मोडा, सहकार्य करा. हे भारत शेंडे, पौर्णिमा, तुमच्याकडून ही स्क्रीनवर यायला लागल्यामुळे डिस्टर्ब व्हायला लागले. प्लीज ती मोडून टाका. भारत शेंडे. हा, ठीक आहे, थँक्यू. आता लहान अपूर्णांक ह्याच्यातला आपल्याला शोधायचा आहे. कसा शोधायचा आहे बघा आता. आता ह्याच्यात छेद किती आहे? 4 आहे. छेद 8 आहे. छेद 32 आहे. छेद 64 आहे. छेद 16 आहे. आता ह्यांचा सगळ्यांचा छेद आपल्याला जर सारखा करून घेतला आपण, हा, तर आपल्याला लहान अपूर्णांक काढता येईल. मग आपण मी काय करतो? 3/4. ठीक आहे. नंतर 5/8. 17 नाही नाही, ह्याच्या अगोदरचा व्ही घेतो आम्ही. हा, ठीक आहे. कोणता घेऊ मी? बघा, ही घेतोय मी.
11/16, 17/32, 35/64. बघा, आता आपण काय करू? ही 64 आहे ना, प्रत्येकाचा छेद 64 करू. हा 4 आहे, ह्याचा 64 करायचा आहे. मग 4ला किती रे गुण म्हणजे 64 येत आहे रे? 16 न. 16 चोक 64. 16 चोक 64. मग ह्या 4ला 64 गुणलं, सॉरी, 4ला आपल्याला कितीनं गुणायचंय? 16 न. तसंच ह्याला सुद्धा 16 न गुणा. 16 त्रिक 48. छदस्थानी 16 चोक 64. ओके. आता ह्या 8ला बी आपण 64ला गुणावं लागेल छदस्थानी. मग 8ला 8 न गुणलं म्हणजे 8ला बी 5 न गुणा. 8 पंचे 40, छदस्थानी 64. आता छदस्थानी 16 आहे, ह्याला 4 न गुणा. 16 चोक 64 आणि ह्याला बी 4 न गुणा. 11 चोक 44 छेद 64. आता 32 आहे, 32ला कितीला गुणल्यास 64 येते? 32 दोन्ही 64. 32 दोन्ही 64. म्हणजे 17 दोन्ही 34. आणि ही तर 35 छेदस्थानी 64. ह्याला काही बदलायची गरज नाही. आता बघा, सगळ्यांचे छेद सेम झालेत. ओके, सर्वांचे छेद सेम झालेले आहेत. मग आपल्याला कोणता अपूर्णांक सर्वात लहान दिसतोय? तर हा दिसतोय बघा, 34/64. बरोबर आहे. म्हणजे 34/64 कुणाचं होतं? ह्याचा होता. ठीक आहे. म्हणजे लहान अपूर्णांक कोणता झालेला आहे? 17/32. 17/32. बघा आता, पूर्ण संख्या म्हणजे काय? एकाने एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारलाय, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे कुठून असतात? होल नंबर म्हणतात. संख्या रेषेवर शून्यापासून संख्या ज्या सुरू होतात, शून्यापासून संख्या ज्या सुरू होतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होते. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि इन्फिनिटी. ठीक आहे. आता उतरता क्रम लावल्यास शेवटची संख्या ओळखा. उतरता क्रम लावल्यास शेवटची संख्या ओळखा. आता उतरता क्रम म्हणजे काय? तुम्ही नीट बघा आता. उतरता क्रम म्हणजे काय रे? सर्वात मोठी पहिल्यांदा 1, 2, 3 आणि 4. म्हणजे अशा पद्धतीनं उतरता म्हणजे सर्वात मोठी पहिल्यांदा, नंतर लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. सर्वात लहान 4 नंबरचे असं. आता आता मोठ्या मोठ्या अगोदर काढून घेऊ आपण. आपल्याला उतरत्या क्रमांकानुसार म्हणजे मोठी काढून घेऊ आपण. ह्यातल्या मोठ्या कोणत्या वाटतात? तुम्ही नीट चेक करा. अंश कोणता मोठा आहे बघा बरं. 36/45. छेद मोठा आहे 45. 81/63. अंश मोठा आहे. अंश मोठा आहे आणि छेद मोठा आहे. म्हणजे ह्या संख्या मोठ्या आहेत, ह्यांचा नंबर कटला. हा, आपल्याला आता 3 आणि 4 मिळालेले आहेत. आता 3 आणि 4 नंबरची ही संख्या असू शकते. आता ह्यांचा अंश मोठा आहे, ह्या संख्या कटल्या. कारण की ह्या संख्या मोठ्या असतात. ज्यांचा अंश मोठा आहे त्या संख्या मोठ्या असतात. आता ह्यांचा छेद मोठा आहे बघा, 45 आणि 18. बर, आता 36 छेदस्थानी 45. आपण भाग देऊ बरं. 36 आणि 45 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 9च्या पाड्यामध्ये आहेत. 9च्या मध्ये आहेत. 9च्या पाड्यात 36 आहेत. 9 चोक 36. 9 5 45. म्हणजे किती आला भागाकार? 4/5. 4/5 आलेला आहे. आता
4/5 आलाय. तर आपण समजा 5 न 4 ला भाग दिला. 5 न 4 ला भाग दिला, किती येतो भागाकार? 0,8. 0,8. आता इथं बघा, 9/18 आहे. 9/18. 9 1 9, 9 2 18, म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे काय? 0,5. 0,5. बघा, आता आपल्या समोर दोन सर्वात लहान संख्या, ह्यातली आता लहान कोणती संख्या आहे? 0,8 लहान आहे का 0,5 लहान आहे? तर 0,5 लहान आहे. म्हणजे सर्वात शेवटची संख्या उतरता क्रम लावल्यानंतर 0,18 आहे. नाही, सॉरी, 9,18 आहे. 9,18 आहे. समजलं का सर्वांना? येते का लक्षात? ठीक आहे. आता आपण पुढचं घेऊ. इथपर्यंत समजले का? कुणाला शंका असेल तर मला विचारून घ्या आता इथपर्यंत. मी चॅट बॉक्स बघतो मी. चॅट बॉक्स बघतोय मी. कुणाला प्रश्न असेल तर टाका. विचारायचा असेल तर विचारू बी शकतात मला. ओके, 9/18. 9/18. अजून कुणाला विचारायचं आहे का? हे प्रायमरीला आहे का सर? आहे प्रायमरीला. कारण की 8वी पर्यंतचाच अभ्यासक्रम टीईटी ला आहे. 8वी पर्यंतचा. 9वी 10वीचा आहे पण फार थोडा आहे. आणि परिमेय अपरिमेय संख्या 8वीच्या मला वाटतं वर्गाला आहे. 8वीच्या वर्गाला आहे. सुरुवातीपासून कोणतं घेऊ? बघा, लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा, का 81 आणि 63 आणि 108, बघा अंश दोघाचा मोठा आहे. दोघाचा अंश मोठा असल्यामुळे या संख्या मोठ्या आहेत. ओके. आणि ज्या मोठ्या संख्या आहेत त्या वगळायच्यात आपल्याला. आपल्याला उतरत्या क्रमांकानुसार लावायचे. उतरता क्रम म्हणजे काय? 1 2 3 4. सर्वात लहान शेवटची संख्या बघायची आपल्याला आहे. हम्म शेवटची संख्या. आता इथं 9/18 आहे. 9/18ला आपण काय केलंय? भाग दिला. 9 1 9, 9 2 18, म्हणजे 1/2. 36/45. भाग दिला आपण 9 न. 9 चौक 36, 9 5 45, 4/5. 4/5 म्हणजे काय? 5 न भाग दिला आपण 4ला. तर किती येतो भागाकार? 0,8. आता 0,8 आणि 0,5 कोणती संख्या लहान आहे? 0,5. आपल्याला शेवटची संख्या आपल्याला बघायची होती लहान संख्या. मग 9/18 ही संख्या सर्वात लहान आहे. ठीक आहे. हा, 7वीला असू शकतं, मला नक्की माहित नाही. कारण की माझ्याकडं मी 8वी 9वी 10वीचे 3 वर्ग शिकवतोय मी. 8वी 9वी 10वीचे. त्यामुळे नक्की माहिती आहे कोणता धडा कोणत्या ह्याला आहे. 7वीला असू शकतं पण नक्की मला माहित नाही. राम सर. राम सर आहेत का? हो हो, आहे. 9वीला पण आहे. पण 9वीला एवढं 8वीच्या ह्याला असं ह्याच्या विस्तारित रूपात आहे. स्वरा. ओके.
तुम्हाला बोलायचंय का? स्वरा शेवाळे. सर झालंय का, शिकवून झालंय का? हो सर, हो सर. आपण मॅडमला घेऊ, तोपर्यंत तुम्ही डाऊट घ्या, तुम्हाला मी होस्ट म्हणून ठेवतो लगेच तरी. स्क्रीन नाही प्रेझेंट केली तरी चालते आता. आणि पूनम मॅडमला आपण घेऊ, तुमचं माईक चालू राहतो तोपर्यंत. पूनम मॅडमला आपण होस्ट करूया. अरे पूनम मॅडम काय दिसत नाहीत का काय? काय करा बरं. आलेत आलेत, पूनम आलेत. हा राईट, असा हँड रेस केला की पटकन मॅडम दिसते. येस, पोस्ट करतो, तुमचं सेशन लगेच चालू करता येते. प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात अधिकाधिक सराव आपण घ्यावा. मानसशास्त्राचा पण, मराठी आणि बाकीच्या विषयाचा पण असा आहे. मी सचिन सरचं रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि तुमचं चालू करतो.